छत्तीसगड उडीसा सीमावर्ती भागात एक कोमिंग ऑपरेशन काल रात्री 1 वाजता छत्तीसगड पोलीस, उडीसा पोलीस आणि CRPF मार्फत सुरू करण्यात आला। 4:30 वाजेपासून 6:30 वाजेपर्यंत चकमक चालली। या चकमकीत जवळपास 20 माओवादी जे आहेत ते ठार झालेले आहेत। यातून 16 जे माओवादी आहे यांचे शव CRPF आणि छत्तीसगड पोलिसांनी बरामद केले आणि एक मोठी यशस्वी म्हणावी लागेल की 20 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात छत्तीसगड पोलिसांसह CRPFना यशस्वी प्राप्त झाली आणि गडचिरोली जिल्ह्यातही अनेक चकमकीत मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना किंवा नक्षलविरोधी पोलीस पथक C60ना यशस्वी प्राप्त झाली आणि नेहमीच नक्षलविरोधी अभियान जे राबवण्यात येत असून महाराष्ट्र सीमावर्ती भाग असो की छत्तीसगड सीमावर्ती भाग असो यात जवळपास या 1 महिन्यात जनवरी 1 महिन्यात अनेक घटना किंवा अनेक चकमक घडल्या। यात मोठा हादरा जे आहे ते नक्षलवादी संघटनेला बसलेला आहे आणि गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगड सीमावर्ती भागात जे अबुझमाड जंगल आहे या जंगलात नक्षलवादी वास्तव्य घेत असतात, परंतु या अबुझमाड जंगलावर केंद्रीय गृह विभागाची जी आहे ते नेहमीच लक्ष आहे आणि अमित शाह यांनी म्हटलेलं आहे की 2026 पर्यंत नक्षलवाद जे आहे ते संपुष्टात आणू। या उद्देशाने प्रत्येक भागात जे आहे ते कोमिंग ऑपरेशन सुरू आहेत आणि आज एक मोठी यशस्वी जी आहे ते छत्तीसगड पोलिसांना प्राप्त झाली। यात चलपती नावाचा जे उडीसा राज्यातील जो प्रमुख आहे म्हणजे माओवादी संघटनेचा चलपती याला कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले। या चलपतीवर 1 कोटी रुपयाचे बक्षीस आहे आणि यात 2 महिला जे मोठे कॅडरचे माओवादी आहेत ते ठार झालेले आहेत आणि एकूण जवळपास 13 पुरुष आणि काही महिलांचा समावेश आहे आणि अजूनही सर्चिंग ऑपरेशन या भागात सुरू आहे। हा जो भाग आहे हा कमलापूर भाग आहे। महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या माहेरघर म्हणून कमलापूरची ओळख होती आणि ही ओळख संपवण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या पोलिसांसह छत्तीसगड पोलीस CRPFचे अनेक अभियान जे आहेत ते सध्या सुरू आहेत आणि नेहमीच छत्तीसगडमध्ये मोठी यशस्वी किंवा गडचिरोलीमध्ये मोठी यशस्वी पोलिसांना प्राप्त होत आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।